शहर संपादक श्री बंटी खरात जळगाव. वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 767वा संजीवन समाधी सोहळा जळगाव शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मंगळवार दिनांक ऑगस्ट 11 रोजी संपन्न झाला. श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित युवक व महिला मंडळ तसेच शहरातील विविध संयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य पालखी सोहळा आनंदात आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात समाज मंदिर येथील संत नामदेव महाराजांच्या मूर्तीचे आणि पालखीचे पूजन करून करण्यात आली, जी माजी महापौर सीमाताई भोळे यांच्या हस्ते संपन्न झाली. यानंतर टाळ मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात सुंदर अशा बग्गीमधून पालखी सोहळ्याला जल्लोषात सुरुवात झाली. हा पालखी सोहळा पांझरापोळ चौक येथून निघून लेवा भवन येथे पोहोचला, जिथे सोहळ्याचा समारोप करण्यात आला. या मंगलप्रसंगी सुमारे 1500 समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे शीख बांधवांच्या वतीने श्री गुरुद्वारा साहेब येथे पालखीचे भव्य पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्यात जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी, पिंपराळा दादावाडी परिसरातील विविध संस्थांचे अध्यक्ष, शाखाध्यक्ष आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष शरदराव बिरारी यांनी आपल्या मनोगतातून केले. आपल्या कार्यकाळातील हा पहिलाच संजीवन समाधी सोहळा असून समाजबांधवांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे समाजातील सर्व कार्यकारी मंडळ व कार्यकर्त्यांनी गाजरी रंगाचे नेहरू शर्ट आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला होता, तर महिला भगिनींनी हिरव्या रंगाची पैठणी नेसली होती. तसेच पालखी सोहळ्यात महिला भगिनी आणि लहान मुलींच्या विशेष पथकाने टाळ मृदुंगाच्या साथीने संतांची मांदियाळी दर्शवणारे सजीव देखावे सादर केले, ज्याने उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महापौर दीपमालाताई काळे, माजी महापौर सीमाताई भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, रविकिरण कोंबडे, दिलीप अण्णा भांडारकर, जिल्हाध्यक्ष बंडू नाना शिंपी, रवींद्र कापुरे, पीटी शिंपी, रघुनाथ कोल्हटकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी मनोज भांडारकर, दिलीप सोनवणे, अनिल खैरनार, चेतन खैरनार, प्रदीप शिंपी, गणेश सोनवणे, शाखाध्यक्ष निलेश जगताप, सुनील सोनवणे, सुनील गांगुर्डे, महेश शिंपी, केतन मेटकर, आनंद शिंपी, भरत सोनवणे, देविदास शिंपी, युवक अध्यक्ष हेमंत शिंपी, सचिव योगेश शिंपी, महिला अध्यक्ष माधुरी शिंपी, प्रमोद निकुंभ, कार्यकारी सदस्य राजेंद्र सोनवणे, मुकुंद मेटकर, राजेंद्र बाविस्कर, सतीश जगताप, सुरेश सोनवणे, बापू खैरनार आणि युवक कार्यकर्ते राहुल शिंपी, जितेंद्र शिंपी, सुमित अहिराव यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी शैक्षणिक व इतर क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या समाजबांधवांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, ज्यामध्ये राजेंद्र सोनवणे, मयुरेश जगताप, दीपक शिंपी, रुपेश जगताप आणि नेरबगार यांचा समावेश होता. या सोहळ्यादरम्यान समाजाच्या वतीने महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांना एक महत्त्वाचे निवेदन देण्यात आले. जळगाव शहरातील एका प्रमुख चौकाला संत नामदेव गुरुनानक देव चौक म्हणून नाव देण्यात यावे आणि शहराच्या उड्डाणपुलाला देखील योग्य नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव संस्थेच्या वतीने मांडण्यात आला. यावर उपस्थित मान्यवरांनी लवकरात लवकर मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. याच प्रसंगी माजी अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या समाजाच्या डिजिटल ऑनलाईन खाणेसुमारी फॉर्मचे औपचारिक लॉन्चिंग करण्यात आले. अत्यंत खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या वातावरणात हा संपूर्ण सोहळा उत्साहात संपन्न झाला.